हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. आणि मी आज वन साईड वेणी घातलेली आहे आणि हा माझा सिंपल असा लुक मी रेडी केलेला आहे. शातीर भोळीवाईनी जेव्हा आता शूट करायचंय त्याआधी मी करून घेतले फोटोशूट झाल्यानंतर ना मग व्हिडिओंकडे मी वळते, कारण की माझा जीव अडकलेला असतो फोटोमध्ये आणि तुमचाही जीव अडकलेला असतो माझ्या फोटोमध्ये. त्याच्यामुळे फर्स्ट अँड फॉल की फोटो मोस्ट इम्पॉर्टंट माझ्याकरता. तर जर काही काम सोशल मीडियाचं जर कोणतं काम करायचं असेल तर पहिले फोटो क्लिक करणं, तिथून पुढे मग व्हिडिओजला मी सुरुवात करते. देन आहे माझा आजचा लुक. ही मी वेअर केली साडी ब्लॅक कलरची. तसं कॅमेरा मी खूप जवळून लावलेला होता, कारण की आता संध्याकाळचे 7 वाजलेले आणि आता मी शूट घेते, त्यामुळे इतकं मला माहिती होतं ब्लर येतील व्हिडिओ, त्यामुळे थोडंसं मी कॅमेरा फ्रंटला लावला होता आणि म्हटलं तुम्हाला माझा लुक दिसायचं नाही, त्याच्यामुळे थोडंसं लुक दाखवण्यासाठी अशी मी झाले. तर पाहू शकता ही सुती साडी आणि हा होता माझा लुक. सो असा सिंपल आणि सोबर. अरे वा पिऊ, व्लॉग करतेस? अरे वा, छान छान. आपल्याला हे शूट करायचं शातीर भोळीवाईनीचं. थोडी तयारी मी माझी करून झाली आहे, रिहर्सल झाली माझी. तुझं पटकन म्हणजे उरकून घे, जेवतो मी. हाय गाईज, व्हॉट्सअप एव्हरीबडी, इट्स करण. तर गाईज तुम्ही मला ओळखता, मी कोण आहे, मी पिहू. तर मला म्हणजे तयारी करायची शातीर भोळीवाईनीची. आणि गाईज मला तर वाटतं पिहू आज खूप ब्युटिफुल दिसती. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. तर गाईज मी जातो. झालं? हा, एवढा करता आलते आपण माझ्या ब्लॉगमध्ये. गाईज मी पिहूच्या ब्लॉगमध्ये यायचं एकच कारण आहे की माझी चांगली पब्लिसिटी हो आणि फायदा माझाच आहे ना. अंडरस्टँड? पाहिलं का, प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठीच येते, प्रत्येकजण. असं ठीक आहे, ज्याने त्याने आपापल्या तोंडाने कबूल केला ना, ही खूप चांगली गोष्ट असते. त्यात आपण काही करू शकत नाही. शेवटी काय कॉन्सेप्ट पण आहे ना शातीर भोळीवाईनीचा, यातूनच सुरुवात झालेली की जो तो आपापल्या फायद्याचा विचार करतो ना. ठीक आहे. सो असं देन माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला सांगा. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा. फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. थ्रेडवरती मी आता आहे आणि थ्रेडवरती खूप छान फोटोजला आपल्या लाईक्स वगैरे मिळतात, ते व्ह्यूज चांगले येतात. ते मग आता सध्या थ्रेडवरती, त्यामुळे जर थ्रेडवरती तुम्ही असाल तर नक्की मला फॉलो करा. माझ्यावरती खूप 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 प्रेम करा, कारण की नेहमीसारखंच एकच वाक्य माझं, मला तुमच्या प्रेमाची खूप 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 गरज आहे. त्यामुळे नक्कीच माझ्यावरती भरभरून प्रेम करा. तू काय करतोय? काय करतोय? दाखव ना, दाखव. आणखीन वर ताटकर. पाहिलं? जेवण करतोय. आणि शातीर भोळीवाईनीच्या ना प्रत्येक एपिसोडमध्ये बोलतो की मी अजूनपर्यंत जेवलोच नाही, तू काही बनवलंच नाही, तू काही केलंच नाही, तू भांडीच घासली नाही, तू घरच आवरलं नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना घ्यायचं असतं. आणि आता पाहिलं का, व्हिडिओ शूट करायच्या आधी ह्याचं चाललंय जेवण. म्हणजे खाऊन पिऊन हा व्हिडिओ शूट करायला उभा राहतो आणि अक्षरशः प्रत्येक व्हिडिओमध्ये मला बदनाम करत असतो. गाईज तुम्हाला माहिती, व्हिडिओ हा चांगला झाला पाहिजे. जेव्हा आपण व्हिडिओ करतो तर तो म्हणजे प्रेक्षक बघतात, आपले फॅन्स बघतात, तर त्यांच्यापर्यंत आपलं काहीतरी चांगलं गेलं पाहिजे. उगाच करायचं म्हणून करायचं नाही. मग व्हिडिओ करताना ती एनर्जी पाहिजे. आणि तसं पण मी जेवलो नव्हतं आज, काहीच नव्हतं. बोलला ना खोटं, असं आहे त्याचं. असंच आहे. आज काही बनवलं नव्हतं असं हा त्याचं हे वाक्य. मग बनवलं नव्हतं तर ते कुठून आलं? तुम्हीच ठरवा कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. हा असा करतो. दॅट्स नॉट फेअर. बघा, तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग, तुझं दुखत होतं तर तू मला काय म्हणली? माझं हे तर तू राईस कोणाला बनवायला सांगितलं? तुला. हा, मग तू बनवलं काय? मी बनवलं काय? घरात तर बनवलंय ना काहीतरी. नाही, तू नाही बनवून दिलं. खरं खरं सांगायचं की ह्यानी बनवलं काय मी बनवलं काय, वेगळं आहे का? घरात आपल्या काहीतरी बनतंय ना. आणि खरंच आहे, माझा हा पोर्शन आहे ना, हा इथे सूज पण आहे, हा पोर्शन माझा खूप दुखतोय. आणि म्हणजे मला इथून पेन होतंय तर इथपर्यंत पेन होतंय. सो हा पोर्शन इथे पण आता पण असं सूज वाटते.
असं नाही की नाही, मी असं खोटं पण नाही बोलणार की. आणि खूप सूज येते आणि मला मेडिसिननी फरक नाही पडत ते. मी मेडिसिन घेतली, मी डॉक्टरांकडे पण जाऊन आले, पण मला अजूनपर्यंत ते बरं नाही वाटत आहे. कदाचित खूप दगदग पण झाली आहे मध्यंतरी, त्यामुळे पण ते पेन करत असेल. तर थोडंसं आपण समजून घ्यावं, फक्त एवढीच अपेक्षा करते. समजून घेतात मला, पण असं काहीतरी ना माझ्या व्लॉगमध्ये येऊन ना काहीतरी असं सांगतात किंवा व्हिडिओमध्ये ना काहीतरी त्याच चॅप्टरला धरून ना काहीतरी असं बोलतात. पॉईंट बरोबर त्यांच्या लक्षात असतो की ही जी दुपती नस कुठे पकडायची. आत्ता सध्या फक्त दुपती नस हीच आहे की हा माझं थोडी आधीमध्ये तब्येत बिघडतीये, कारण की अचानकच हा भाग खूप पेन करायला लागतो आणि तो खूप पेन केल्यामुळे ना मला काही म्हणजे काही सुचत नाही. आता एवढंच आहे की मी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी रडत पडत नाही. मला सतत असं रडायला येत नाही की माझं दुखतं आणि मी रडत बसले. कधीतरी एखाद्या दिवशी होतं असं, चला आपण मान्य करू. पण मला असं छोट्या छोट्या गोष्टींना खरंच अजिबात आवडत नाही रडायला. मी बोलू, त्यामुळे मी सहन करतेय. त्यानंतर कामाचा लोड किती आहे, घरातली कामं, व्हिडिओची कामं, एडिटिंगची कामं, हॉटेलचं पाहायचं, त्यानंतर जो कॉस्मेटिकचा बिझनेस आहे तिथं थोडंफार लक्ष द्यावंच लागतं. जास्त नाही पण थोडंफार का होईना लक्ष द्यावंच लागतं. त्यानंतर आहे रुको जरा सबर करो, हे असं कहाँ से आते हैं ये लोग, कोई समजावे नाही. तर गाईस तुम्हाला तर माहिती पूर हा एकदाच येतो, 10 वेळा येत नाही. तसं आहे तिचं, ती एकदाच रडती, 10 वेळा रडत नाही. हा मग एकदाच अख्खी गंगा का जमुना. रडायचं ना सारखं सारखं, का रडायचं? खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, का रडायचं सारखं सारखं? गेले ते दिवस की आपण रडण्यात घालवले. आता हे कळून चुकले की रडून कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यासाठी आपल्याला झगडावं लागतं, त्यासाठी आपल्यामध्ये सहनशक्ती हवी आहे आणि आहे आपल्यामध्ये ती सहनशक्ती, म्हणून आपण सहन करतो. ज्या दिवशी ती सहनशक्ती संपणार आहे त्या दिवशी आपण संपणार आहोत. सिंपल, शॉर्ट बट स्वीट. पिऊ, मला काल स्वप्न पडलेलं. मला असं दाखवलं की तू मागच्या जन्मात टीचर होती, टीचर. हा, तू लय भारी एक्सप्लेन करत होती पोरांना. हा, तो गुण तुला ह्या जन्मात आलाय. पण गाईज, मी कोण होतो ते तुम्हालाच माहिती, ठीक आहे? बरं गाईज, रावण. रावण रिप्लायमध्ये रावणच लिहायचं. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला ना त्यांनी रिप्लायमध्ये फक्त रावणच लिहायचं. गाईज, आय डोंट नो तुम्हाला रामायण माहिती का नाही माहिती, पण फक्त तुलाच माहिती. पण नाही, तुम्हाला पण माहिती. आय नो यू आर सो टॅलेंटेड. पण गाईज, रामायणात रावणापेक्षा महादेवाचा भक्त कोणीच नव्हता. म्हणजे हे मला माहिती, तेवढं तुम्हाला मी सांगतोय. बरं ठीक आहे गाईज, आता मला लेट होतोय. हिला हिचा ब्लॉग करून द्या. जेवण करतोय तर हा, खूप इम्पॉर्टंट काम करतोय गाईज मी, समजून घ्या. लोणचं का नाही घेतलं? बरं ठीक आहे, जाऊ मी. चांगला भात खात होते मी, गेला पण त्याला कळालं. आपला काय विषय होता आणि येऊन विषयाला वेगळीच दिशा दिलेली. इट्स ओके. आणि एक अशी रिक्वायरमेंट होती की डेली रुटीनचा व्लॉग येऊन दे माझा. सो डेली रुटीनचा जर मी व्लॉग टाकायला बसले ना तर तो व्लॉग माझा कधीच पूर्ण होणार नाही. मुळात पहिली गोष्ट, कारण की काय माहिती का, माझे कुठलेच टायमिंग ठरलेले नाही आहे. जसं आज पूर्ण माझं काम होईल ना त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशीचं रुटीन ठरवते. ओके, त्यामुळे माझे कुठलेच टायमिंग असे नाहीत, ना उठण्याचे, ना झोपण्याचे, ना खाण्यापिण्याचे, ना कुठे येण्या जाण्याचे. ठीक आहे, जसं माझं काम असेल तशी मी आहे. त्यामुळे आणि मुळात आहे ना की सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडनं मोबाईल हँडलिंग होत नाही किंवा मी कॅमेरासमोर अजिबात मला वेळ देता येत नाही. कारण की उठल्या उठल्या मला माझी सवय, मी झोपेतून उठल्यानंतरनं पण भक्तीमध्ये तल्लीन असते. माझी खूप लहानपणापासूनची सवय, मी झोपेतून उठले की आधी मी परमेश्वराच्या चरणी तिथे जाऊन बसते. सो मनातल्या माझ्या काही गोष्टी असतील त्या मी परमेश्वराजवळ बोलते आणि तिथं बोलल्यानंतर ना मग अर्धा पाऊण तास मी तिथे बसलेली असते निवांत शांत. तो फक्त माझा पर्सनली वेळ असतो आणि तो फक्त मी माझ्या त्या देवीच्या फोटोकडं, जी काही आमच्या घरातली देवीचा फोटो आहे ना तो खूप बोलका आहे. तुम्ही माझं कधी व्हिडिओज पाहिले असतील ना तर निरकून पहा.
अक्षरशः त्या देवीचे डोळे आहेत ना, असं वाटतं की ते आपल्याशी बोलतात आहे. आणि देवीचे जर तुम्ही ओठ पाहिले ना, तर असं वाटतं की ती स्माईल देते तुमच्याकडे पाहून. इतका सुंदर तो फोटो आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर ना खरंच असं वाटतं साक्षात इथे ती विराजमान झालेली आहे, बसलेली. त्यामुळे ना मी हरवून जाते तिथे गेल्यानंतर ना. सो माझं असं आहे, मी बेडरूममधनं उठले की पहिलं मी तिथं देवी पुढे जाऊन बसते. सो बसून मी शांत रीतीने माझ्या मनातलं काय असेल, जे काही नाही का, असं मला मित्रमैत्रिणी नाही आहेत, बोलता येत नाही मला कोणासोबत. मी जर काही बोलायचं झालं तर मी माझ्या आईसोबतच बोलत असते. पण आता गेली 6 महिने झालं ना, आईची तब्येत अशी बरी नव्हती. आईसोबत सतत काही ना काही होत होतं. त्याच्यामुळे मला आईला टेन्शन द्यायचं नव्हतं किंवा आईसोबत काही गोष्टी मला डिस्कस करता येत नव्हत्या. आणि त्यावेळेस तर मी आणखीन हरवू लागले. ठीक आहे. मग त्यावेळेस आणखीन आता मी जास्त, म्हणजे जे पैकी मी 10-15 मिनटं बसायचे ते आता मी अर्धा तासावरती गेले की मी म्हणजे नाही का, परमेश्वराजवळ आपण असं म्हणतो ना की छळ कपट नसतो. सो मी मस्तपैकी तिथं बसून निवांत माझ्या मनातलं खरंच प्रत्येक गोष्ट, जी काही तळमळ आहे माझ्या मनामध्ये किंवा ज्या काही फिलिंग्स आहेत माझ्या, त्या मी तिथे बसून व्यक्त करत असते. सो माझी बेस्ट फ्रेंड आता ती व्हायला लागली आमच्या घरातली, जी माझी देवी आहे. तर अक्षरशः असं कुठंतरी झालं आहे की इतकी तिच्यावरती श्रद्धा बसली की तिच्या डोळ्यात पाहिलं तरी मला असं भास होतो, अरे हिचे डोळे किती बोलके आहेत आईचे, आपल्यासोबत बोलती ही, त्यानंतर आपल्याकडे पाहून हसती आहे, मग आपल्या वेदनांवरती हसती आहे का आपल्या चांगल्या गोष्टींवरती हसती आहे. सो असे खूप मला प्रश्न पडतात आणि मी तिथं बसून ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे उत्तरं शोधत असते. त्यामुळे माझा तिथे बराच वेळ होतो. तिथे वेळ गेल्यानंतर ना मग ऑब्व्हियसली घरातली कामं असतात, आवरायचं असतं. देवपूजेपासून सर्व सुरुवात असते, त्याच्या आधी आंघोळीपासून सर्व सुरुवात करावी लागते त्याकरता. आणि आमच्याकडे म्हणजे आंघोळ न करता किचनमध्ये जात नाही. देवाच्या इथे पण मी थोडंसं लांबूनच बसलेले असते. त्यामुळे मग ह्या सगळ्या रुटीन खूप गडबड असते आणि त्या गडबडीमुळे ते मला अजिबात जमत नाही ते कॅमेरा हँडलिंग करणं. त्यामुळं थोडासा वेळ लागेल. करेल मी तसे पण व्लॉग की मी किती वाजता उठते, उठल्यानंतर माझं रुटीन काय असतं, जेवणाचं रुटीन काय असतं, स्वयंपाक कोण करतं, घरातल्या इतर कामांना कोण कशी मला मदत करतं, घरातले मेंबर्स कसे मला हेल्प करतात किंवा घरात किती मेंबर्स आहेत त्यांना इन्क्लूड करायचं का, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण थोडंसं वेळ लागेल. आता मला इच्छा नाही कोणाला इन्क्लूड करायचं माझ्या ब्लॉगमध्ये. मला इच्छा नसण्यापेक्षा त्यांना पण इच्छा नाही आहे. ते त्यांच्या कामामध्ये खूप मग्न आहेत आणि त्यांना वेळच नसतो त्यांच्या कामातून. त्यामुळे मला इच्छा होत नाही की ओढाताण करून त्यांना बोलवायची माझ्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे मी त्यांना इन्क्लूड करत नाही. पण होतील हळूहळू त्यांना जर असं एखाद्या ब्लॉगमध्ये येतील हळूहळू. त्यावेळेस मी नक्की डेली रुटीनचं ब्लॉग करेल. आज करता बस इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. माझ्यावरती भरभरून प्रेम करा, लाईक करा, कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. स्वतःची काळजी घ्या. बाय. टेक केअर. लव्ह यू.